एका बाजूला टीम असेल विघ्नहर्ता घाटदरेच्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ सेकंड हा दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहिलेला आहे. त्याचप्रमाणे परवाच्या दिवशी चांबळी टीमनं हा क्लिअर केलाय आणि हे दोन्ही तगडे संघ आहेत, अनबिटेबल आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये, अनस्टॉपेबल आहेत. आतापर्यंत या दोन्ही टीमला पराभव काय असतो हे माहिती नाहीये, परंतु आता इथून पुढे काय होईल हे आपण पाहणार आहोत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाची भूमिका बजावण्यासाठी या ठिकाणी विघ्नहर्ता घाटदरे हा संघ सज्ज झालाय, तर समोर बॅटिंगच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत टीम चांबळी संघाला. चांबळी संघाचा विचार केला तर गणेश सारखा खेळाडू, दत्ता सारखा खेळाडू, बशीर, त्यासोबत आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत सागर शिंदे आणि त्याचप्रमाणे भिवरी गावचा स्टार खेळाडू संदीप काळे. तर समोर घाटदरे संघाचा विचार केला तर दोन आयकॉन, त्यामध्ये फलटण तालुका, गाव बरड, जिल्हा सातारा इथून लांबवरचा प्रवास करून आलेला अक्षय वाठारकर. त्यासोबत आपण पाहतो दुसरा आयकॉन प्लेअर फ्रॉम शिरवळ अर्थात वैभव वसव आणि घाटदरे गावची संपूर्ण स्टारकास्ट. दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट आहे, तगडी ब्रॉडकास्ट आहे, दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू आहेत आणि या दोन संघांमधलं बेस्ट वर्सेस बेस्टचं बॅटल आपण मैदानामध्ये आता पाहतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, संदीप आणि त्यासोबत असेल गणेश. वैभव वसव प्लेअर फ्रॉम इंदापूर, वास्तव्याला जरी तो किंवा जॉब निमित्त शिरवळ परिसरामध्ये राहत असला तरी सुद्धा हा खेळाडू मूळचा इंदापूरचा आहे आणि याही खेळाडूकडून भरपूरच्या अपेक्षा आहे. ज्या प्रकारे आपण पाहतोय ग्रँड फिनालेची मॅच आहे, अनेक प्रेक्षक वर्ग आता संपूर्ण मैदानावरती गर्दी करायला लागलेले आहेत. सुपर क्लासिकल मॅच, जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण अनुभवणार आहोत. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा गेली 4 दिवस आपण या ग्राउंडवरती पाहतोय, या खेळपट्टीवरती पाहतोय. क्रिकेटचा देखणा आणि दर्जेदार सोहळा आपण आजपर्यंत पाहिलेला आहे आणि ही ग्रँड फिनालेची मेगा फायनलची मॅच अफाट अशा मैदानी तुळशी वेळोवेळी डाव तुझा येताच जमूच्या पुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. त्यामुळे आता इथं मैदानामध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र आणि या यशाचं किंवा मेहनतीचं सूत्र आपण जर पाहिलं तर संघर्षाच्या माध्यमातून खेळाडू निश्चित या गावाला किंवा ज्या टीम मध्ये आपण रिप्रेझेंट करतोय त्या टीम साठी काहीतरी योगदान द्यायचंय, टीम साठी मला काहीतरी करायचंय या हेतून मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. ग्रँड फिनालेची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे, अभी नाही तो कभी नाही आणि लढण्यासाठी हे खेळाडू मैदानामध्ये आलेले आहेत. लढण्याचा इतिहास आमचा हरणं आमच्या रक्तात नाही, केवळ आप ही नाही संघर्ष की कतार में जरा इतिहास पढ़ के देखिए बहुत होने इसका मजा चका है. त्यामुळे लढण्यासाठी हे खेळाडू तयार झालेत. लेफ्ट हँडेड बॅटर संदीप काळे बॅटिंग मार्क वरती, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती गणेश आपल्याला पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅक वरती फलटण तालुक्यातील बरडगावचा सितारा अक्षय वाठारकर परफेक्ट ऑलराऊंडर. समोर समोर संदीप हा खेळाडू आहे जो पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावावरून आलेला आहे. पहिला बॉल, ग्रँड फिनालेचा पहिला चेंडू पहा, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये, परफेक्ट डिलिव्हरी आणि पहिला बॉल डॉट बॉल होतोय. षटक क्रमांक पहिला अक्षय वाठारकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. अकुट्टाचा बॉल यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक दूरवरतून बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, थोडासा अडथळा त्या रिजन मध्ये, बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा तर कंप्लीट केल्या आणि पंचांचा इशारा येतोय. पहिला चौकार वसूल केला गेलाय, पहिला आगाज मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर संदीपच्या लाटमधून आपल्याला पाहायला मिळालाय आणि तो इरादे स्पष्ट करणारा टोला. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंच गळवतील. इट्स नो डाऊट व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती अंकित होईल.
नॉन स्ट्रायकिंग एंड वरती जर विचार केला तर गणेश याही खेळाडूमध्ये क्षमता आहे. बॅटिंग लाईनअप निश्चित या संघाची मजबूत आहे, परंतु अक्षय वाठारकर ये फिरकी का जादूगार है. फिरकीचा जादूगार म्हणून या खेळाडूला ओळखलं जातो. डावकुऱ्या हाताने इन स्विंगर आणि आउट स्विंगर कमालीची डिलिव्हर करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू. हो पुन्हा एकदा चकवणारा बॉल, चकवा देणारा बॉल, अगदी शरीर भेदक मारा मैदानामध्ये. एका क्षणाला बॅट्समनला असं वाटलं की लेग स्विंग आहे आणि त्यानंतर जो बॉल अचानक आतमध्ये घुसला आणि सरळ शरीरावरती आदळलाय. षटक क्रमांक पहिलं 5 धावा, 1 चौकार तर जरूर आलाय, परंतु त्यानंतर अक्षय वाठारकरचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट की लढाई. पुन्हा एकदा हा मोठा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र सन्मान दिला. डिफेन्सिव्ह मोड मध्ये आले संदीप आणि एक सिंगल घेतली आणि सिंगल देखील महत्वाचे आहे. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं आहे मॅच मध्ये आणि एक सिंगल कंप्लीट करून आता नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असणारा गणेश मात्र बॅटिंग मार्क वरती सज्ज होईल. ज्या गणेशने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी भूमिका बजावली. क्षेत्ररक्षणाची भूमिका जर पाहिली तर आता मात्र एक्स्ट्रा कव्हर वरून खेळाडू आणलाय कव्हर रिजन मध्ये आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये आहे. लॉंग ऑन वाईडिश असे 2 30 यार्ड सर्कलच्या बाहेर खेळाडू वाढवा. बॅटनं स्ट्रोक खेळायचा, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. पहिल्या षटकाराच्या अखेरीस एका चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती 6 धावा. अक्षय वाठारकरचं सफल शतक, एक सफल षटक आपण पाहिलं आणि 6 धावा धाव फलकावरती लागलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी स्वतः आकाश सोळसकर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे आणि हा एक वेगवान चेंडू डिलिव्हर करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू. समोर डावकुऱ्या हाताचा फलंदाज जो संदीप, ज्या खेळाडूंना मागच्या मॅच मध्ये षटकारांची बरसात केली, खूप चांगले स्ट्रोक मैदानामध्ये सजवले. आता याही मॅच मध्ये तशाच प्रकारचा या खेळाडूचा मनसूबा असणं गरजेचं आहे. ग्रँड फिनालेची मॅच, मेगा फायनलची मॅच आपल्या भेटीला. विघ्नहर्ता चषक 2024 31,000 रुपयांचं कॅश प्राइज असणारी मोठी स्पर्धा. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे जे काही प्रेक्षक आहेत, जिल्ह्याच्या बाहेर देखील या संपूर्ण स्पर्धेचं लक्ष लागून राहिलंय आणि या स्पर्धेवरती निश्चित युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेम केलं जात आहे. त्यावेळेसचा बॉल पहा सफल झाला आणि तो स्ट्रोक खेळला. एक सिंगल निश्चित कंप्लीट केली गेली. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आपण पाहिला. सिंगल केली गेली कंप्लीट. एक धाव महत्वाची आहे. एकेका धावेनं धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. बूंद बूंद से भरता है सागर, ईट ईट से बनती है इमारत, अकेले हम कुछ नहीं मिल जाए तो इमारत ही इबादत. एकत्र आल्यानंतर हा विघ्नहर्ता चषकचा सोहळा साकार होत असतो. आज सोहळा जो काही संपूर्ण प्रेक्षकांना प्रेमात पाडणारा हा क्रीडा सोहळा आपण पाहिलेला आहे आणि त्याचाच हा ग्रँड फिनाले, गोल्डन डे, गोल्डन मॅच, इम्पॉर्टंट मॅच. षटक क्रमांक दुसरा आकाश सोळसकर आहे जो राईट आर्म ओव्हर द विकेट साठी आलाय. 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेच्या बाहेर 2 खेळाडू क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट मध्ये आहे आणि एक डीप लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक. बॅकफूट वरती आले. मन बनवून एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळायचा आहे कारण त्या रिजन मध्ये गॅप भरपूर आहे, परंतु अशा पद्धतीने मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नाहीयेत. बॅक चेस घेतल्यानंतर बॉलला मात्र स्टॉप अतिशय चांगल्या पद्धतीने केलं बॅकवर्ड रिजन मध्ये निखिल सोळसकरच्या माध्यमातून आणि हा बॉल डॉट येतोय. हो क्लीन बोल्ड, मागच्या दरवाजातून होणारी चोरी. आकाश सोळसकर सुपरस्टार का आहे या खेळाडूला दाखवून दिले. अगदी आपण पाहतो सफल झाले. क्रॉस द बॅट येऊन ऑन साईडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गणेशचा होता, परंतु वेगवानरित्या बॉल आला कधी आणि दांडी उडली कधी हे देखील फलंदाजाला समजलं आहे. क्लीन बॉल, त्रिफळाचीत फर्निचर डिस्ट्रॉय. फर्स्ट विकेट गॉन. पहिला धक्का, पहिला खेळाडू बॅक इन पॅव्हिलियन. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 बिग विकेट. गणेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर बशीर, याही खेळाडूकडे विशेष लक्ष आहे.
खास करून मावशी गावामध्ये जी काही टुर्नामेंट झाली त्या गावात तिथं या खेळाडूंना अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ केला आहे. टेम्परामेंट आहे, ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, परंतु समोर कडवं आव्हान अर्थात घाटदरे एक्सप्रेस, सातारा एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातो तो आकाश. षटक क्रमांक 2 ओव्हर द विकेटसाठी स्ट्राईक वरती बशीर येतोय नवीन बॅटर. यावेळेसचा बॉल समोरच्या दिशेने खेळला ऑन दी राईज आणि यस नो वेट रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न संदीपचा होता, परंतु थ्रो मात्र फसला आणि त्यानंतर खेळाडू दोन्ही आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचले. कुछ देर के लिए जान तो हलक में थे टीम चांबली की. हो, जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळलाय. याही वेळेस इन स्विंगर पाहायला मिळाला या आधीच्या बॉलवरती. यावेळेस आउट स्विंगर देखील पाहायला मिळतोय. कमालीचे व्हेरिएशन्स आकाशनं आतापर्यंत दाखवलेले आहेत. हो, पुन्हा एकदा इट्स अ नॉट आउट. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दुसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला ब्रेक लावण्यामध्ये यश आले. केवळ एकच धाव या ओव्हरमध्ये खर्च झाली आहे आणि एक महत्वाची विकेट आकाश सोळसकर या खेळाडूच्या गोलंदाजीची बहार आपण पाहिली आहे, दहार पाहिली आहे आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकाला आकार आलाय. 7 धावा धावफलकावरती. वेडात मराठे वीर दौडले 7 नव्हे 1 7. सेवन रन्स. 6 6 षटकांच्या महत्वाच्या मॅच मध्ये ग्रँड फिनाले मध्ये आपण आहोत. 2 षटक डिलिव्हर झाल्यानंतर पुन्हा संघनायकाने षटक क्रमांक 3 मध्ये अक्षय वाठारकर या खेळाडूवरती विश्वास दाखवलाय. पर्सनल दुसरं षटक हाताळतोय. हो, क्लीन बोल्ड अक्षय वाठारकरचा देखील आपण जलवा पाहतोय. या आधीच्या बॉलवरती या आधीच्या ओव्हरमध्ये आकाश सोळसकरचा कामगिरी पाहिली. आता हे भिलेजी अक्षय वाठारकर सांगतोय हम भी किसी से कमी नहीं. आणि षटक क्रमांक 3 मधल्या पहिल्या चेंडूवरती देखील लेग स्टिक घेऊन जाणारा हा बॉल आपण पाहतोय. 2 महत्वाचे खेळाडू बॅक इन पवेलियन. संदीप काळेचा देखील खेळ थांबवण्यामध्ये यश. मेगा फायनलची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. नवीन खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू परशुराम मैदानामध्ये दाखल होतोय. नंबर 3 अक्षय वाठारकर. अवरचा चेंडू आउटसाइड द स्टंप वाईड +2 अशा टोटल 3 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड होतील. अगदी यष्टीरक्षक फसले आणि त्यानंतर फाईन लेग मधून देखील बॉल निघून गेला.
थर्डमॅनचा खेळाडू अवेलेबल आहे मैदानामध्ये. एक एक धाव अजूनही महत्वाचे आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यासाठी चांगली संघ ओळखला जातो. बॅटिंग ऑर्डर मध्ये डेप्थ आहे. बॅटिंग ऑर्डर मध्ये जर आपण पाहिलं ना तर 6-7 नंबर पर्यंत चांगली बॅटिंग करणारे बॅट्समन आहेत. परंतु आता मैदानाच्या मध्ये 2 खेळाडूंनी चांगल्या प्रकारची भूमिका बजावणं गरजेचं आहे. हो, यावेळेस पहा मन बनवून अगदी ऑन साईडला अक्रॉस द बॅट आले. त्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट घेतला. त्या पवित्र्यामध्ये स्ट्रोक खेळला गेला. यावेळेस ऑन साइडला परफेक्ट मिडल केलाय आणि तो बॉल पाठवलाय सीमा रेषा पार. कॉन्क्युअर जो साऊंड असतो हा साऊंड साठी या खेळाडू जाणला जातो. षटकार खेळल्यानंतर मात्र या खेळाडू माध्यमातून तो आगाज केला जातो किंवा तो आवाज दिला जातो आणि तो स्ट्रोक एक्झिक्यूट करण्यामध्ये माहीर असणारा खेळाडू अर्थात बशीर याच खेळाडूकडून विशेष अपेक्षा आहेत टीमसाठी आणि षटकाराच्या साथीने धावफलक जाऊन पोहोचतोय. 18 धावा. यावेळेस स्ट्रोक फसलाय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल. कॅच. स्ट्रोक इथं ड्रॉप आणि कॅच कुणाचा झाला ड्रॉप. बशीरला मिळतं इथं जीवनदान. निखिल सोयस्कर सारखा एक तगडा क्षेत्ररक्षक आणि याही खेळाडूकडून कॅच सुटलाय आणि आता बशीरला निश्चित मिळालेला आहे जीवनदान. एक षटकार आल्यानंतर हा महत्वाचा कॅच ड्रॉप होतोय. अठरा धावांवरती स्कोरबोर्ड आहे व एक पर्सनल अक्षय वाठारकरचं दुसरं षटक चालू आहे. आडवा बॅटनं ऑन साईडला खेळला. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. एक्झिक्युशन चांगले. क्षेत्ररक्षक तिथं प्रोटेक्शन मिळालं. एक सिंगल कंप्लीट केली गेली. या धावसंख्येवरती धावफलक आपण पाहतोय. 19 रन्स ऑन बोर्ड. देखील बॉल ऑन साइडनं खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथं मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन गेट रन. एक सिंगल कंप्लीट. अंपायर इंजुरी असेल कमिटी. इंजुरी असेल तर खेळाडू रिप्लेस करून घ्या. या संपूर्ण ओव्हरचा विचार केला तर एक षटकार आलाय बशीरच्या बॅटमधून. टोटल 12 धावा धावफलकावरती 12 धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि टोटलचा विचार केला तर स्कोर कार्डचा विचार केला तर 3 षटकांच्या अखेरीस 20 धावा आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या. षटक क्रमांक दुसरा अतिशय निर्णायक होतं. धावफलकाला संपूर्णपणे ब्रेक लावला. एक महत्वाची विकेट घेण्यामध्ये यश आलं. आकाशची ओव्हर. त्यानंतर षटक क्रमांक 3 चा विचार करतोय आपण. 3 मध्ये देखील खूप चांगली भूमिका बॅटिंगच्या माध्यमातून बजावली गेली. घाटदरे संघाचा विचार केला तर या संघामध्ये अक्षय वाठारकर आणि आकाश सोळसकर या 2 खेळाडूंची गोलंदाजी महत्वाची आहे.
3 षटकांच्या अखेरीस धाव फलक 19 धावा आहेत. 19 रन. करेक्शन करून घ्या युट्यूबच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरला 6 होत्या, त्यानंतर 1 आणि शेवट तिसऱ्या ओव्हरला 11 धावा आलेल्या आहेत. स्कोर कार्ड स्कोररने करेक्शन केलेला आहे. नीट चेक कर. 3 4 6 4 10 लास्टच्या ओव्हरला 12 आल्या ना. 19 होते. हा दुसऱ्या ओव्हरला एकच आहे. दुसऱ्या ओव्हरला एकच नाही आणि तिसऱ्या ओव्हरला 12. 19 रन स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 साठी आकाश. स्ट्रोक हवेमध्ये डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक येऊ शकत नाहीये कारण तो बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी चाललाय. बॉल देऊन सहकार्य करा. कमिटी चेंडू पुरवा. दोन चेंडू लगातारचे डी झोन मध्ये चाललेत. 2 चेंडूंवरती 4 धावा मैदानाच्या आतमध्ये वसूल करण्यामध्ये यश आलेलं आहे लेफ्ट हँडेड बॅटर साठी. बिग फाईट काटा टक्कर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आधी क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे चेंजेस आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. आउटसाइड द ऑफ स्टंप वाइड बॉल येईल आणि एक्स्ट्रा रन देखील स्कोरबोर्ड वरती वाढेल. रन कैसे भी हो आने जरूरी है. ग्रँड फिनालेची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे, मेगा फायनलची मॅच. पुन्हा एकदम मिसफील्ड होते. जिथे एकही धाव अपेक्षित नव्हती तिथे 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश येते. रिव्हर्स अटेम्प्ट. संपर्क मात्र नाही. आकाश सोळस्कर प्रभावित करत असताना आपण पाहतो. या आधीच्या ओव्हरमध्ये केवळ एकच धाव चौकली होती आणि याही ओव्हरमध्ये किफायतशीर गोलंदाजी केली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. अगदी वेगवान बॉल डिलिव्हर करण्यासाठी खेळाडू माहिर आहे आणि तोच प्रत्यय आपल्याला याही ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय. मॅच पंच 1 मिनिट स्टॉप करा.
बॅटनं ऑन साईडला खेळला. स्ट्रोक तर दमदार आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. मस्तक पेटी आहे. दस्तक आसमानी टोला. षटकार. षटकाराच्या साथीनं धावफलकाला चांगला आकार आला. 32 धावा. हाफ ट्रॅकर बॉल होता. अखूट टप्प्याचा बॉल मैदानामध्ये हात डिलिव्हर केला आणि त्या बॉल वरती मात्र फलंदाजाने हात खोलले. हवाई सफर षटकार आलेला आहे. लास्ट बॉल या षटकामधला अराउंड विकेट साठी. फुल टॉस ऑन साइडला स्ट्रोक खेळलाय. फटका जबरदस्त आणि बॉलला समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवले. 6 धावांसाठी ग्लोरियस मॅग्नाफिसेंट षटकार. डीआरएस फक्त पंच घेऊ शकतात, खेळाडू घेऊ शकत नाही. या 2 षटकारांच्या मदतीने स्कोर बोर्डला खूप चांगला आकार आलाय आणि टोटल 38 धावा धावफलकावरती लागतात. या षटकामध्ये 2 षटकार आले आणि स्कोर कार्डला खूप चांगला आकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि आता 4 षटकं झालेली आहेत. त्यामधली 2 षटकं अक्षयने डिलिव्हर केली. 2 ओव्हर आकाशने डिलिव्हर केल्या आणि आता इथून पुढचे 12 बॉल खूप इम्पॉर्टंट आहेत, महत्वाचे आहेत. षटक क्रमांक 5 साठी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले. चेतन इंदलकर लेफ्ट हँडेड बॉलर आहेत. तो समोर बशीर हा खेळाडू आहे. दोन्ही तगडे खेळाडू आहेत, ताकदवान खेळाडू आहेत आणि 2 खेळाडूंच्या विरोधामधलं हे द्वंद्व निश्चित पाहण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षणाची जर बाजू आपण पाहिली तर क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर फेरबदल चेतनने केलेत. लेफ्ट आर्म बॉलर आहे, समोर राईट हँडेड बशीर आपण पाहतो आणि त्यामध्ये आकाश सोयस्करला मात्र एक्स्ट्रा कव्हर या रिजन मध्ये ठेवण्यात आलेला आहे. डीप लॉंग ऑफ मध्ये वैभव स्वतः आहे. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नर रिजन मध्ये निखिल सोयस्कर आपण पाहतोय आणि डीप मिड विकेटला देखील खेळाडू आहे. ओव्हर नंबर 5 चेतन इंदलकर समोर बशीर. स्कोर कार्डला मोमेंटम आणण्याचा प्रयत्न असेल चांबली संघाचा. यावेळेचा स्ट्रोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल कोणताही क्षेत्ररक्षक येणार नाहीये. 1 बाउन्स. हा बॉल मात्र डी झोन मध्ये जाईल 2 धावांसाठी. मिस टाइम स्ट्रोक होता. ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न होता. तो प्रयत्न फसल्यानंतर मात्र 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या साथीनं 40 धावा धावफलकावरती.
प्लॅन मिस. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये वेगवान बॉल डिलिव्हर केला गेला. एक डॉट बॉल येतोय. हा देखील ऑन साइडला स्ट्रोक खेळा. क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑन मध्ये आहे. तो बॅकअप मिळेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. तर हे बॅटल महत्वाचं आहे. लेफ्ट हँडेड बॉलर वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटर. खूप टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला हिट करण्यासाठी संधी होती, परंतु तो प्रयत्न फसला आणि एकच सिंगल मिळते. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. चेतन बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. हो, परफेक्ट ब्लॉक होल आणि हा देखील डॉट बॉल येतोय. निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. घाटदेरी संघाचा विचार केला असेल का तर या संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धा खेळल्या जातात आणि जमेची बाजू काय आहे, या संघाकडे खूप चांगली बॉलिंग अटॅक आहे. फुटवरती आले, कट करण्याचा प्रयत्न आहे. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगल. टायगर या नावाने परिचित असणारे खेळाडू, एक चांगला झेल मागच्या मॅच मध्ये आपण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आणि 5 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा खर्च करत असताना चेतन इंदलकरची गोलंदाजी भरली आणि 43 धावा धाव फलकावरती लागतात. 43 धावा धाव फलकावरती आहेत. लास्ट ओव्हर महत्वाची ओव्हर असेल, निर्णायक षटक असेल टीम चांबळीसाठी. या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करणं निश्चित गरजेचं आहे आणि 5वं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती किशोर सोळसकर यांना आमंत्रित केले गेले. बॉलिंग
किशोर बॉलिंग ट्रॅकवर. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या खेळाडूच्या डोक्यावरून बॉल मात्र फरार होईल. आरपार सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवरती आला एक ब्रँडेड चौकार. बशीर जोपर्यंत आहे तोपर्यंत एक चांगला स्कोर उभा राहू शकतो आणि तोच चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. तुमच्या टीम मध्ये स्कोर कार्ड वरती चौकाराच्या मदतीने लागतील 47 धावा. आतापर्यंत बॅटिंग रेकॉर्ड जर पाहिले आपण तर डोंजे गावचा सचिन हायएस्ट रन 66 धावा बनवलेले आहेत. दुसऱ्या नंबरवरती चांबळी टीमचा गणेश 63 धावा. अभिधाय गुडे याही खेळाडूच्या 51 धावा पर्सनल आपल्याला पाहायला मिळतात. तर बॉलिंग रेकॉर्ड मध्ये चांबळी टीमचा परेश या खेळाडूच्या नावावरती 7 विकेट्स आहेत आणि इकॉनॉमी देखील 8.6 आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि त्या चौकारानं निश्चित आत्मविश्वास वाढलेला आहे टीम चांबली आणि त्यासमोर बशीरचा. तर बॉलिंग ट्रॅकवरती आता किशोर यांना निश्चित आपल्या संघासाठी धावा रोखणं गरजेचं आहे. 47 धावा म्हणजे आतापर्यंत इथून पुढे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. वेगवान बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवला. डॉट बॉल येतोय. परफेक्ट ब्लॉक मैदानाच्या आतमध्ये. सॅलम तो कार्पेट क्षेत्ररक्षक आहे त्या डिव्हिजन मध्ये. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं. दुसऱ्या धावेचा केला गेलाय ट्राय. थ्रो मात्र थोडासा फसला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश येत आहे. 49 रन तब्बल धाव फलकावरती आहे. षटक क्रमांक शेवटचं 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्ट्रोक मोठा खेळण्याचा प्रयत्न होता परंतु 2 धावांच्या व्यतिरिक्त मात्र काही मिळणार नाही. लास्ट 2 बॉल 2 महत्वाचे चेंडू. कुलभर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये वैभव आणि आकाश 1 हँडेड खूप चांगला. हो क्षेत्ररक्षण तर दर्जेदार केले गेलं परंतु थ्रो आल्यानंतर बॅकअप मात्र मिळाला नाही गोलंदाजाकडून आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये यश आलं. एक धाव महत्वाची झाली आणि 2 धावांच्या मदतीनं आता धावफलक 53 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. लास्ट बॉल अंत भला तो सबकुछ भला. शेवटच्या चेंडूवरती अनेक मोठे फटके येतात आणि अनेक वेळा मॅचेस देखील इंटरेस्टिंग होतात. तोच स्ट्रोक येईल का, एक्झिक्युशन येईल का, इंटेन्शन असेल 4 किंवा 6चं परंतु समोर देखील किशोर तितकेच तरबेज गोलंदाज आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. गोल्डन डे आहे. मेगा फायनलचा दिवस. ग्रँड फिनाले. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपले मनापासून स्वागत. यावेळेसचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप.
वाईड बॉल, एक्स्ट्रा रन, धाव फलकावरती ऍड होईल, अंकित होईल आणि एका धावेच्या मदतीनं 54 धावा धाव फलकावरती लागतील. शेवटचा चेंडू किशोर यांचा महत्वाचा आहे. घाटदरे संघाचा विचार केला तर बॉलिंग लाईनअप मजबूत आहे, त्यामध्ये एक षटक आकाशचं एकच धाव खर्च केली, परंतु पर्सनल दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र 19 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहतो ओहो हो, क्लीन बोल्ड शफल झाल्यानंतर मात्र परफेक्ट ब्लॉक होल, त्रिफळाचीत क्लीन बोल्ड मैदानामध्ये खेळाडू बाद होतोय. शेवटच्या चेंडूवरती मी ते सफलता, 55 धावांचं लक्ष. 36 चेंडू 55 धावा, ही मॅच महत्वाची आहे. चांबली संघाचा विचार केला तर याही संघामध्ये बॉलिंग लाईनअप तितकीच तगडी आहे. सागर शिंदे सारखा गोलंदाज असेल, त्यासोबत आपण पाहतो दत्ताची गोलंदाजी बहरलेली आहे. गणेश चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो परेश देखील खूप चांगली गोलंदाजी करत राहतो. त्यामुळं बॉलिंग लाईनअप देखील चांबली संघाचा तितकाच टफ आहे. आणि समोर जर आपण विचार केला तर घाटदरे संघासाठी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण अक्षय आणि वैभव, त्यासोबत आकाश आणि निखिल यांना पाहणार आहोत. 55 धावांचं लक्ष आहे. 36 चेंडू आणि 55 धावा. चला बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये रेडी व्हा. विघ्नहर्ता चषक घाटदरे 2024
अनेक टीम्सने या मॅच या टुर्नामेंट मध्ये भाग घेतला. त्यामध्ये अहिरे सारखा संघ, इंदोरी असेल, बरड, बावडा असेल, भादे असेल, चांबली असेल, डंगरी 11 असेल, त्याचप्रमाणे ढालेवाडी, डोंजे, गोगलवाडी, खंडाळा, लोणंद, म्हावशी, नायगाव, ओझरडे, राजापूर, सासवड, शिंदेवाडी, सुरूर, रॉकस्टार, त्याचप्रमाणे विहाळी, वाघजवाडी, धोम, लोहम, पाडेगाव, फलटण, सासवड इतक्या टीम्सनं या संपूर्ण स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि त्यामधल्या ह्या 2 अनबिटेबल आणि अनस्टॉपेबल टीम आहेत. त्यामध्ये एका बाजूला आपण पाहतो पुरंदर तालुक्यातील, पुणे जिल्ह्यातील चांबली हा संघ, तर दुसऱ्या बाजूला आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील घारदरे हा संघ. रॉकस्टार विघ्नहर्ता घाटदरे हा संघ मेगा फायनलिस्ट आहे आणि या संघासाठी सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला आहे लेफ्ट हँडेड बॅटर प्लेयर फ्रॉम बरड अक्ष वाठारकर, तर दुसऱ्या बाजूला आहेत किशोर सोळसकर. बॉलिंग साठी प्लेयर फ्रॉम बोपदेव सागर शिंदे आयकॉन प्लेयर. मॅच स्टार्ट, पंचांचा इशारा, लेट्स प्ले. पहिलाच बॉल ऑन साइड लाईट करण्याचा प्रयत्न आहे क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये, बरीचशी पळापळ, धावा धाव. पंच त्या जर बांधायला लागला असेल तर 2 रन आहेत. कमिटीचं डिसिजन आहे. डीआरएस यूट्यूब टीम रेडी आहे. डीआरएसच्या माध्यमातून सांगितलं गेलंय 2 धावा डिक्लेअर आहेत. मेन स्क्रीन बांधारा ज्यावेळेस बॉल धडकेल त्यावेळेस 2 धावा आहेत आणि मेन स्क्रीन वरती आपण पाहिलेलं आहे 2 धावा डिक्लेअर कॅल्क्युलेट केल्या जातील. षटक क्रमांक पहिलं सागर शिंदे हाही खेळाडू अतिशय चांगल्या पद्धतीचे बॉल डिलिव्हर करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे. हा स्ट्रोक ऑन साइडला मिड विकेटच्या पलीकडे 6 धावांसाठी अक्षय वाठारकरचा जबरदस्त हल्ला, सडक पे कडक आउट ऑफ द पार्क छेदन षटकार. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत. हो, यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय सागर यांच्याकडून देखील. दोन्ही तरबेज खेळाडू आहेत, दोन्ही जबरदस्त खेळाडू आहेत आणि या खेळाडूंच्या माध्यमातून आता मैदानाच्या आतमध्ये आता आग लागलेली आहे. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो इस जंगल का शेर कौन है इस फाइनल में पता चलने वाला है. लगातारचे 5 दिवस खेळाडूंनी जो काय मेहनत घेतली आहे त्याच मेहनतीचं फळ कुणाला मिळेल. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप ठेवलाय. अपील मध्ये उत्साह, आत्मविश्वास कमी. पंचांनी स्पष्टरित्या अपील खारिज केले. डॉट बॉल येतो, निर्धाव बॉल. 55 धावांचं लक्ष. विघ्नहर्ता रॉकस्टार घाटदरे
हा संघ बॅटिंगच्या भूमिकेत आपण पाहतो. यावेळेस ऑन दी राईट स्ट्रोक, व्हॉट अ शॉट यार, एफर्टलेस फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेच्या डोक्यावरून फक्त त्या स्ट्रोकला सजवला गेला आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट करण्यामध्ये यश. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा लागतायत, 10 धावा. यावेळेस परकट खेळण्याचा प्रयत्न होता, बॉलला मात्र फील्ड करू शकले नाहीयेत. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन षटक क्रमांक पहिल्याचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या करेस विदाउट लॉस ऑफ एनी विकेट, धाव फलक 12 या धावसंख्येवरती, 12 रन्स ऑन बोर्ड. विजयाचं इक्वेशन आपण मांडूया. विघ्नहर्ता रॉकस्टार घाटदर या संघाला मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष्य. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा कव्हर केल्या जात आहेत आणि एक चांगलं प्रक्षेपण आपण पाहतोय. अगदी तुम्ही संपूर्ण क्लॅरिटी पाहू शकता या टुर्नामेंटमध्ये. कॅमेरामॅनचे सगळ्यात महत्वाचं आणि जोखमीचं काम केलं जाते ते भूषण यांच्याकडून. खूप चांगला टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. अगदी बॉल शेवटपर्यंत कॅच करण्याची ताकद भूषण यांच्याकडे आहे आणि प्रत्येक चेंडू अतिशय चांगल्या रीतीने त्यांच्या माध्यमातून दाखवला जातो. प्रीतम यांचं देखील खूप चांगलं काम आपण पाहतो. हायलाइट्स प्रत्येक मॅचचे आहेत, मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते, मॅच इनिंग पाहायला मिळते, डिस्क्रिप्शन पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती दत्ता यांना आमंत्रित केले, समोर किशोर. त्यावेळेस स्ट्रोक डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉलला फक्त गॅदर केला जाईल आणि एका सिंगल वरती थांबवलं जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातो. 13व्या धावसंख्येवरती धावफलक. ओव्हर नंबर 2 पॉवर प्लेची ओव्हर आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतो. अगदी समालोचन कक्षाच्या समोर काऊ कॉर्नरला लेफ्ट हँडेड बॅटरसाठी क्षेत्ररक्षक आहे. यावेळेचा स्ट्रोक इनसाइड आउट. व्हॉट अ स्ट्रोक या, रायझिंग स्ट्रोक. आणि त्या रिजन मध्ये 2 धावा कंप्लीट, परंतु स्ट्रोक दमदार होता, पॉवरफुल होता. आणि ज्या ज्या वेळेला फलंदाज इनसाइड आउट स्ट्रोक खेळतो ना, त्या वेळेला प्रेक्षकांच्या काळजामध्ये निश्चित घर होतं. अशा पद्धतीचा एक लाजवाब आणि अफलातून फटका मैदानामध्ये. निश्चित 2 धावा आल्या, परंतु स्ट्रोक मात्र दमदार होता. अकुट टप्प्याचा बॉल, याही वेळेस गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झालेत अक्षय वाठारकर आणि हाही बॉल चाललाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. अक्षय वाठारकरचा दुसरा ब्लास्ट, चौकार. चौकाराच्या मदतीने तब्बल 19 धावा धावफलकावरती लागतायत. 19 रन्स ऑन बोर्ड.
हो यावेळेस पहा घुटना टेक स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला क्रॉस द बॅट चपल झाले होते परंतु वेगवान स्ट्रोक्स बॉलवरती मात्र स्ट्रोक्स होऊ शकले नाहीये. डॉट बॉल येतोय निर्धाव बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुपर क्लासिकल मॅच मेगा फायनलची मॅच ग्रँड फिनालेची मॅच चांबळी संघाला मात्र इथं विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे. ह्या मॅच मध्ये जर समजा अक्षय वाठारकर मात्र जास्त बराच काळ विकेटवरती राहिला तर मात्र सामना निश्चित पुढे जाऊन नेण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. हा बॉल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा येतो. 4 धावा. यावेळेसचा बॉल मात्र फटका फसलाय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या अखेरीस 23 धावा धावफलकावरती आहेत. पंचावन्न धावांचं लक्ष घेऊन हा खेळाडू हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे आणि स्कोर कार्ड अपडेट होतोय. 24 चेंडू येणारे आणि 32 धावांची गरज आहे. रॉकस्टार विघ्नहर्ता घाटदर या संघाला समोर चांबली हा संघासाठी गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज येतो गणेश. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मैदानामध्ये गणेश यांना प्राचारण केले गेले. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न परंतु रिव्हर्स हिट फसला. गणेशांना मिळते पहिली सफलता आणि किशोर यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश मिळाले. त्रिफळाचीत फलंदाज बाद होतोय. फर्निचर डिस्ट्रॉय मैदानामध्ये गणेशांचा वेगवान बॉल आणि फलंदाज इथं डाव संपवण्यामध्ये मात्र गोलंदाज आले यश मिळालं. पहिली विकेट आल्यानंतर टीम चांबळी संघाच्या खेळाडूंमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय चेतन. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन इंदलकर दाखल होतोय. ग्रँड फिनालेची मॅच आहे, महत्वाची मॅच आहे आणि चांबळी संघाने पहिली विकेट घेतल्यानंतर निश्चित आत्मविश्वास दाखवलाय, जागा केलाय. डीप लॉंग ऑफ मध्ये परेश येतोय. एक सिंगल मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. या ग्राउंडचा विचार केला तर निश्चित डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी हे ग्राउंड ऍडव्हान्टेज असणार आहे, प्रभावित करणार आहे आणि म्हणूनच बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडासा चेंजेस केला. घाटदरे संघाचा विचार केला तर 3 ते 4 नंबरला चेतन सारखा खेळाडू येत असतो, परंतु आता 1 डाऊन मध्ये अक्षय वाठारकरचा ब्लास्ट. व्हॉट अ शॉट यार, इनसाइड आउट, बेमिसाल आणि ग्लोरियस अफलातून षटकार.
जबरदस्त फटका. द ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट, इनसाइड आउटचा अफलातून स्ट्रोक. हा बॉलच्या रडार मध्ये आले आणि त्यानंतर फक्त टाइम करणारा एक एफर्टलेस स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवला. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात, काळजात घर करणारा हा स्ट्रोक अक्षय वाठारकरच्या बॅटमधून. हो, पुन्हा एकदा दुसरा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 2 बॉल आणि 2 ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये अक्षय वाठारकरच्या बॅटमधून आलेले आहेत आणि संपूर्ण सामन्याला पुढे घेऊन जाण्याचं काम या 2 षटकारांनी केलंय. काही वेळेस लगातारचा व्हॉट अ कॅच यार, लाजवाब कॅच. आणि या कॅचने मॅच फिरले का? निश्चित मॅच टर्न होणारी आहे. जबरदस्त कॅच घेतल्यानंतर सुपर क्लासिकल कॅच मैदानाच्या आतमध्ये व्हायला मिळाला. अक्षय वाठारकरचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलेला आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून खूप चांगला बॉल हाताळला गेला, त्यानंतर कॅच मात्र कन्वर्ट केलाय आणि ही विकेट गोलंदाजा जरी नावावरती गेली तरी ही विकेट निश्चित क्षेत्ररक्षकाची आहे, कारण इतका अवघड कॅच कन्वर्ट करत असताना हा खेळाडू आपण पाहतोय. छत्तीस धावा धावफलकावरती आहे. 36. येणारे 19 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. यावेळेचा चेंडू इथे मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील आणि समीकरण चेंज होईल. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. षटक क्रमांक 4 महत्वाची ओव्हर, इम्पॉर्टंट ओव्हर आणि ती ओव्हर सांगली संघासाठी घेऊन येतोय सागर शिंदे. त्या खेळाडूचे पर्सनल दुसरं ओव्हर खूप महत्वाचे आहे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून या खेळाडूने या खेळपट्टीवरती निश्चित चांगली कामगिरी केलेली आहे. वाडवा बॅटनं ऑन साइडला स्ट्रोक केलाय. 1 बाउन्स तो बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि तो बॉल डोमेस्टिक मध्ये आहे. दस्तक 4 धावांसाठी येतोय चौकार. बॉलर करे तो करे क्या. या आधीच्या चेंडूवरती एक षटकार वाचवला आणि कॅच पकडला, परंतु त्यानंतर कॅच पकडल्यानंतर मात्र एक साधा सिंपल चौकार सोडला. म्हणजे क्रिकेटचा खेळ काय आहे, एका क्षणाला नायक तर दुसऱ्या क्षणाला खलनायक.
तिथं लागलेला बॉल आता अडवा बॅटने स्ट्रोक समोर खेळला. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल कंप्लीट केले जाईल. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय सागर शिंदेची महत्वाची ओव्हर, या ओव्हर मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. टोटल धावफलक जर पाहिला तर टीम रॉकस्टार विघ्नहर्ता घाटदरे या संघाचा धावफलक पोहोचतोय 43 या धावसंख्येवरती. 55 धावांचं लक्ष घेऊन हा संघ उतरला मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांची मॅच. अक्षय वाठारकरची जी काही फलंदाजी आपण पाहिली, संपूर्ण सामन्यामधली हवा काढून घेण्याचा प्रयत्न होता, परंतु या मॅच मध्ये किंवा या ओव्हर मध्ये सागर शिंदे देखील की सहजासहजी मॅच सोडणारा खेळाडू नाहीये. लढण्यासाठी आणि संघर्ष करण्यासाठी हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक सिंगल मिळेल. येणारे 14 चेंडू आणि 11 धावांची गरज. आउटसाइड दी लेग स्टंपच्या बाहेरून हा चेंडू वाईड साठी चाललाय. स्लोवर वन परफेक्ट मिडल केलाय ऑन साइडला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल चाललाय. बेमिसाल ब्लास्ट चेतन इंदलकरचा बहारदार अफलातून मॅग्नाफिसियंट ग्लोरियस षटकार. आणि या षटकारानं संपूर्ण सामना पुढे घेऊन गेलेत रॉकस्टार विघ्नहर्ता घाटदरे. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे केवळ. स्टेप आउट झाले. ऑन साइडला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथं डॉट बॉल येतो. षटक क्रमांक 4 संपला आणि आता 12 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. क्रिकेटचा महाप्रचंड सोहळा गेली 5 दिवस आपण अनुभवतोय. विघ्नहर्ता चषक 2024चा महारण संग्राम. अनेक टीम्स या टीमनं आपलं नाव कमावलं किंवा नाव आजमावलं. 2 फायनलिस्ट टीम, त्यामध्ये घाटदरे आणि चांबली यामध्ये होणारी ही लढत या मॅच वरती निश्चित घाटदरे संघानं आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जर विचार केला ना तर आतापर्यंत अनेक टेनिस क्रिकेटचे रते आणि महारथी आपण याच ग्राउंड वरती पाहिलेले आहेत. आडव्या बॅटने वैभव वसवचा स्ट्रोक तितकाच लाजवाब कॅच आणि येथे विकेट. वैभव देखील याही खेळाडूला थांबवण्यामध्ये यश होते. 11 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों का हवा में उछाला नहीं जाता और मेहनत करने से होते हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. इथे आता संघर्ष करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये परिस्थितीनं किंवा मनस्थितीनं हारणं गरजेचं नाहीये. तर आता तुम्हाला आता निश्चित मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे. लक्ष जरी अवघड असलं तरी सुद्धा क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतेही
आव्हान कडवं नाहीये. 11 चेंडू आणि 4 धावांची गरज असताना देखील चांबळी संघ सहजासहजी मॅच सोडणारा संघ नाहीये. याही संघाची तालीम मजबूत आहे. मिस डॉट बॉल येतो. निर्धाव बॉल. या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतो का? निश्चित येऊ शकतो. गोलंदाजीच्या भूमिकेत बशीर आहेत आणि बशीर यांनी 2 चेंडूंवरती प्रभावित केलंय. बॅटिंग मार्क वरती जर विचार केला तर सुशांत हा खेळाडू हार्ड हिटर म्हणून निश्चित ओळखला जातो. यावेळेस क्षेत्ररक्षक त्या रिजन मध्ये आहे. बॉल फील्ड केला जाईल. एक सिंगल कंप्लीट केली जाते. इथून पुढे 3 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन होण्यासाठी. ऑन साइडला स्टोक आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि या मॅच वरती चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरतोय विघ्नहर्ता चषक घाटदरेमध्ये, अर्थात रॉकस्टार विघ्नहर्ता घाटदरे हा संघ चॅम्पियन 2024 चा मानकरी, मेगा फायनलिस्ट चा मानकरी. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ तुमचा झाला. चांगली टीम, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ पोहोचवलात. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटून उठून उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. चांगली टीम, पुढच्या वाटचालीला तुम्हाला शुभेच्छा. तर घाटदरे टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. प्राइज डिस्ट्रीब्युशन लगेच व्यासपीठाच्या समोर होईल.